मित्रांनो, तुम्हालाही तुमचे जनावर निरोगी ठेवायचे आहे का? तर त्यासाठी आवश्यक आहे नियमित जंत निर्मूलन आणि वेळेवर लसीकरण। चला तर मग पाहूयात या व्हिडिओमधून जनावर निरोगी व रोगमुक्त कसे ठेवावे। पंचसूत्रीतील पाचवा व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जंत निर्मूलन आणि लसीकरण। दुभत्या जनावराला दर 3 महिन्यांनी जंत निर्मूलन करणं गरजेचं आहे। प्रत्येक वेळेस जंतांचं औषध हे बदलून द्यावं, कारण जंत हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे असतात। एक म्हणजे गोलकृमी, दुसऱ्या म्हणजे चपट्या पट्टकृमी आणि तिसऱ्या म्हणजे यकृतात असणाऱ्या कृमी। ह्या तिन्ही प्रकारच्या कृमी जर घालवायच्या असतील तर औषध बदलणं गरजेचं असतं, पण ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावं। त्याचप्रमाणे लसीकरणामध्ये पहिली लस ही दरवर्षी मार्च व सप्टेंबर या महिन्यामध्ये दिली गेली पाहिजे। या प्रकारे लसीकरण जर आपण लाळ्या खुरकूत या रोगाचं केलं तर आपण या रोगाला आपल्या गोठ्यापासून दूर ठेवू शकतो। त्याचबरोबर दुसरी लस म्हणजे घटसर्प व फऱ्या। घटसर्प व फऱ्या या रोगाची लस दरवर्षी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मे महिना किंवा जून महिन्याच्या सुरुवातीस देऊन घेणं गरजेचं आहे, जेणेकरून घटसर्प व फऱ्या हा रोग आपल्या गोठ्यापासून दूर राहील। ही लस वर्षातून एकदाच द्यायची आहे। याचबरोबर जर आवश्यक असल्यास किंवा आपल्या एरियामध्ये आपल्या गावाच्या आसपास जर काही लंपीसारखा रोग येत असेल तर गोटपॉक्स या रोगाची लस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्यावी, पण ही नेहमी देण्याची लस नाही आहे। त्याच्यामुळे जास्त करून आपल्याला 2 प्रकारच्याच लसी द्यायच्या आहेत, एक म्हणजे लाळ्या खुरकूत आणि दुसरं म्हणजे घटसर्प फऱ्या। आता घटसर्प आणि फऱ्या ह्या 2 वेगवेगळ्या लसी आहेत, पण त्या एकाच वॅक्सिनमध्ये म्हणजे एकाच बॉटलमध्ये उपलब्ध असल्यामुळे घटसर्प फऱ्या असं एकच नाव आपण त्याला बोलतो। तर अशा प्रकारे लसीकरण जर आपण जनावरांना करून घेतलं तर आपल्या जनावरांपासून म्हणजेच आपल्या गोठ्यापासून रोग हे दूर राहतात आणि आपलं जनावर हे सुदृढ राहून आपल्याला वेळेवर दूध देऊन वर्षाला 1 वासरू म्हणजेच दुधाचं चक्र सातत्य चालू ठेवतो। अशा प्रकारे जर आपण हा व्यवसाय या पंचसूत्री लक्षात घेऊन आणि त्याचं योग्य प्रकारे पालन करून आणि त्यांचं व्यवस्थापन करून जर केला तर दुग्ध व्यवसाय हा एक शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून नावारूपाला येऊ शकतो आणि आपला इथला जो दूध व्यवसाय करणारा शेतकरी आहे हा या व्यवसायामध्ये चांगलं नाव कमावू शकतो। याचबरोबर दुग्ध व्यवसायामध्ये प्रजननक्षम जनावरे निवडणे आवश्यक आहे, म्हणजेच व्यायल्यापासून 2 महिन्यानंतर जनावराला प्रथम मास दिसून येतो की नाही यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे व साधारण 4 ते 5 महिन्यामध्ये त्या जनावराला कृत्रिम रेतन करून आपल्याकडे हे जनावर गाभण राहणे आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपल्याला दुधाचे चक्र सातत्य हे दरवर्षी चालू ठेवता येऊ शकते व अशा प्रकारे 3 वर्षात आपल्याला 3 वासरं या एका जनावरापासून मिळू शकतात आणि आपण उच्च दर्जाचे वीर्य वापरून आपल्या घरीच हे उत्तम गुणवत्ता दुधाळ जातीचं जनावर हे तयार करू शकतो। अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन केलं तर बाहेरून 80 ते 90 हजाराचं जनावर घ्यायचा खर्च आपण टाळू शकतो आणि हा दुग्ध व्यवसाय हा शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय ठरू शकतो। धन्यवाद।